नमस्कार. जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे, की जंतर मंतरवरती जे प्रोटेस्ट केलं होतं जनतेने, त्या संदर्भात आपल्यासमोर एक माहिती आलेली आहे, की ज्या लोकांनी प्रोटेस्टमध्ये भाग घेतला होता, म्हणजे कायद्याचं पालन ज्यांनी करून जे प्रोटेस्ट केलं त्यांच्याबद्दल काही नाही. पण ज्यांनी विद्रोह माजवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कायद्याचं उल्लंघन करून गाड्या उलटून टाकणे असू दे, किंवा देशाविषयी देशद्रोही वक्तव्य करणे असू दे, किंवा पंतप्रधानांच्या वरती शिव्याशाप देणे असून आणि ती सोशल मीडियावर प्रसारित करणे असून वेगवेगळ्या कायद्याखाली कलमाखाली आता या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे. आता भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे किंवा नेपाळ करू भारताचा, बांगलादेश करू ह्या म्हणणाऱ्या लोकांच्यावर आता वेगवेगळे फुटेजच्या माध्यमातून जे त्यांच्याकडे उपलब्ध पुरावे आहेत, CCTV असतील किंवा फिंगरप्रिंट्स असतील, वेगवेगळ्या माहितीच्या आधारे त्यांनी आता त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. आणि हे समजल्यानंतर CJPचे प्रमुख जे आहेत अभिजित दिपके, त्यांनी सरकारला एक इशारावजा धमकी दिलेली आहे, की आपल्या विद्यार्थ्यावरती जर देशात कुठेही कारवाई व्हायला लागली तर आम्ही देशातलं सरकार उलटून टाकू, असं धमकीवजा इशारा त्यांनी शासनाला दिलेला आहे. आता अभिजित दिपकेने हे लक्षात ठेवायला पाहिजे होतं, की हा देश मोदी म्हणतोय म्हणून चालत नाही, किंवा CJPची समता अभिजित दिपके काहीतरी म्हणतोय म्हणून चालत नाही, किंवा उद्या अमित शहा म्हणतील काहीतरी असं करूया तसं करूया, देश चालणार नाही. तर हा देश संविधानावर, ज्या बाबासाहेब आंबेडकरचा तुम्ही पुतळा घेऊन पोस्टर घेऊन नाचत होता, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देश स्वतंत्र आपल्याला घटना लिहून संविधान दिलेलं आहे ना प्रत्येकाला, बाबा प्रत्येक नागरिकाला दिलेलं आहे, नेत्याला दिलेलं आहे, शेतकऱ्याला दिलं आहे, प्रत्येकाला जसं अधिकार दिले तसं कर्तव्य दिलं, हे संविधानावर देश चालतो बाबा. हा देश कोण काय तर म्हणतोय म्हणून चालत नाही. तर कायद्याचं ज्यांनी पालन केले त्यांना यातून काही नाही. आता CJP संस्थापकांनी काय सांगितले, की ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही चौकशीसाठी आत घेतलेलं आहे किंवा त्यांच्यावर FIR दाखल केले देशामध्ये, त्यांना तुम्ही ताबडतोब सोडून द्या, नाहीतर आम्ही आंदोलन सुरू करू. आता ह्या ठिकाणी शासनानं पण उत्तर दिलेलं आहे, की बाबा तुम्ही नीटचे ॲडमिट कार्ड सादर करा, आम्ही त्या विद्यार्थ्यांना लगेच समज देऊन सोडून देण्यात येईल त्यांना, समज दिल्यानंतर. पण ज्यांच्याकडे नीटचं ॲडमिट कार्ड नाही त्यांना आम्ही देशविरोधी कारवाईमध्ये किंवा वेगवेगळे त्यांच्यावरती कलम आहेत, ज्या फुटेजमध्ये त्यांनी दिसतात, ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी दिसतात, किंवा पुराव्याच्या आधारे त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली कारवाई होणार आहे आणि त्यांना सोडण्यात येणार नाही कुठल्याही परिस्थितीत, असं सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाखाली आंदोलन आडून जे लोक विद्रोह माजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आले होते जंतर मंतरवरती, की 40 दिवस मजा करून देशाचं वातावरण अस्थिर करण्यासाठी जे उपलब्ध त्या ठिकाणी राहिले होते, जेवण्या खाण्यापासून सगळी व्यवस्था होती. त्यामुळे देश अराजकतेवर कसा न्यायचा ह्यासाठी देशविरोधी लोक किंवा वेगवेगळ्या पार्टीचे लोक असतील किंवा वेगवेगळ्या संघटनेचे लोक विद्यार्थ्याच्या आडून ही कारवाई किंवा कार्य करण्यासाठी आले होते. आणि त्यामुळे हे आंदोलन एका वेगळ्या वळणाकडे गेलं होतं. त्यामुळं इथून पुढं आता ज्या ज्या लोकांना पुराव्याआधारे पकडले त्यांच्यावर कारवाई होणारच. त्यामुळं अभिजित दिपकेने आता विचार करून बोलावा आणि विचार करून आंदोलनात सहभाग घ्यावा. इतकंच. धन्यवाद.